सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान उभे विटेवरी 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 करकटेवरी ठेवोनिया करकटेवरी ठेवोनिया तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पीतांबर 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 मकर कुंडले तळपती श्रवणे कंठी कौस्तुभमणि विराजित कंठी कौस्तुभमणि विराजित तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पीतांबर 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 तो का म्हणे माझे तो का म्हणे माझे हेचे सब सुख तो का म्हणे माझे कामने मागे कामने मागे हेचे सर्व सुख कामने मागे पाहिन श्रीमुखावडीने पाहिन श्रीमुखावडीने पाहिन श्रीमुखावडीने पाहिन श्रीमुखावडीने तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा पाहिन तुळसी हार गळा आवडे निरा
विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई चला विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि जय जय राम कृष्ण 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 जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी रूप झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी रूप पाहता लोचने सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी ओहा विठ्ठल बरवा ओहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बहुत सुखाची
हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम बरबे देशाऊर झालो बरबे देशाऊर झालो बरबे देशाऊर झालो बरबे देशाऊर झालो काय बोले बोलावे 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 लाभे लाभ दुनाव लाभे लाभ दुनावला लाभे लाभ दुनाव लाभे लाभ दुनावला जीवन झाला दरुशने 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 भाग्य झाली संत भेटी झाली संत भेटी भाग्य झाली संत भेटी भाग्य झाली संत भेटी आवडी पोटी होती ते 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 लाभे लाभ दुनावला लाभे लाभ दुनावला लाभे लाभ दुनावला लाभे लाभ दुनावला जीवन झाला दरुशने 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 तुका म्हणे श्रम केला मन श्रम केला तुका म्हणे श्रम केला मन श्रम केला अवघाला फळाशी अवघाला फळाशी अवघा आला फळाचे अवघा आला फळाचे अवघा आला फळाचे अवघा आला फळाचे लाभे लाभ दुनावला लाभे लाभ दुनावला लाभे लाभ दुनावला लाभे लाभ दुनावला जीवन झाला दरुशने जीवन झाला दरुशने जीवधाला दरुशने जीवधाला दरुशने जीवधाला दरुशने जीवधाला दरुशने ओ बार कुमाई ओ पार कुमारी ओ बार कुमाई ओ पार कुमारी ओ बार कुमाई ओ पार कुमारी ओ बार कुमाई पार कुमारी ओ बार कुमाई ओ पार कुमारी ओ बार कुमाई ओ पार कुमारी ओ बार ओ कुमाई पार कुमारी
बजवे देशा बजवे देशा बजवे देशा बरवे देशा बरवे देशा बजवे देशा बजवे देशा बरवे देशा बरवे देशा काय बोले बोलावे काय बोले बोलावे लाभे लाभ लाभे लाभ हे काय बोले बोलावे काय बोले बोलावे लाभे लाभ दुनावला
जीवधाला दर्शने जीवधारा दर्शने दर्शने देवधारा जीवधारा दर्शने दर्शने
गंगागिरी महाराज सद्गुरु नारायण गिरी महाराज अड़बंगनाथ महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय विठाला 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 बोला पुंडली श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज योगीराज महाराज सद्गुरु नारायण गिरी महाराज अड़बंगनाथ महाराज सद्गुरु महाराज की जय। बरवे देशावर झालो बरवे देशावर झालो काय बोले बोलावे लाभे लाभ दुनावला जीव झाला दरुषणे भाग्य झाली संत भेटी आवडे पोटी होते ते लाभे लाभ दुनावला जीव झाला दरुषणे तुका मने श्रम केला तुका मने श्रम केला अवघाला फळाशी लाभे लाभ दुनावला जीव झाला दरुषणे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांगिया दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी संतनु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका जयांच केल्या स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता काय माझी वाणी मानेल संतांशी रंदो चित्ताशी अपुलिया माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी वार करे संतांच्या नमो ज्ञानेश्वरा 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 नमो तेची प्रेम मुद्रा गोरक्षा दिदली पूर्ण कृपा केली गहिनीनाथा बरवे देशावर झालो काय बोले बोलावे आवाज कमी करा लाभे लाभ दुनावला जीव दहाला दरुषणे
सकल संत कंठभूषण अनंत कृपामूर्ती भगवत पूज्यपाद विश्व उद्धारक विश्व कल्याण मूर्ती विश्ववंदनीय जगद्गुरु श्री तुकोबार यांचा 4 चरणाचा अभंग आहे. अनंत कोड ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणावरुणालय अखिल गुण निधान रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या असीम कृपेने साधकांचे मायबाप ज्ञानियांचे राजे वैष्णवाग्रगणी अखंड समाधी धन मुक्त कैवल्य तेजोनिधी संत सम्राट महावैष्णव श्री ज्ञानोबाराय श्रीमंत श्री जगद्गुरु श्री तुकोबाराय योगीराज गंगागिरी महाराज आदी संतांच्या कृपाशीर्वादाने आपणा सर्व उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी वारकरी संप्रदायातील कालक्रमा करणारे बाल भागवत टाळकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य आणि आपण देवरूप श्रोतृ वर्ग सर्वांच्या भव्य उपस्थितीमध्ये भगवान प्रभू रामचंद्रांच्या अश्रूने ज्या मातीची शिळा तयार झाली आणि ज्या शिळेवर 9 नारायणपैकी अडमंगनाथांनी 12 वर्ष तपश्चर्या केली अशी पवित्र भूमी आहे. या भूमीला भगवान प्रभू रामचंद्रांचे पाय स्पर्श झालेला आहे. अडमंगनाथांची ही तपसाधना भूमी आहे आणि श्री योगीराज गंगागिरी महाराजांच्या परंपरेतले चालतं बोलतं सगुण ब्रह्म वैकुंठवासी परमश्रद्ध हे प्रातस्मरणे सद्गुरुनाथ श्री नारायणगिरी महाराजांच्या अनुकंपेने अनुग्रहाने संपन्न असलेले श्री परमपूज्य परमवंदनीय अरुणनाथ गिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने आणि कृपाशीर्वादाने समापन्न झालेला हा धर्मबीज निमित्ताने भक्ती महोत्सव आहे. या महोत्सवाच्या आज आपण 6व्या क्रमांकाच्या चिंतन सेवेत उपस्थित आहोत. वारकरी संप्रदायातले गान गंधर्व वारकरी गंधर्व हरिभक्तीपरायण प्रकाश गुरुजी कातकडे आणि श्री हरिभक्तीपरायण संगीत अलंकार किशोरजी गुरुजी शेळके परिसरातील सर्व भजनी मंडळी पखावज वादक आणि आपण सर्व वारकरी संप्रदायावर पोटच्या मुलापेक्षा अधिक प्रेम करणारे भगवत भक्त वर्ग आपणा सर्वांच्या चरणारविंदी हृदयपूर्वक नमस्कार करतो आणि अत्यंत संकल्पित वेळेमध्ये या अभंगावर चिंतन करण्याचा सद्गुरु जोग महाराजांच्या अनुकंपेने प्रयत्न करतो. विठ्ठल महाराष्ट्र ही संतांची भूमी. या भारत देशातली सर्वात मोठी संपत्ती जर कोणती असेल तर ती फक्त संत आहेत. संत या देशातून जर बाजूला केले तर या भारत देशाचा बिहार होण्याकरता फार काळ लागणार नाही राजा. समाजात स्थैर्य शांती समृद्धी जी टिकून आहे ती महाराष्ट्रातल्या संतांचे उपकार आहेत. विठाला कधी काळी गुरुवर्य नारायणगिरी महाराजांच्या मुखातून ऐकलेले एक वाक्य सांगतो. महाराज म्हणायचे महाराष्ट्रातल्या संतांनी समाजाच्या आत्मकल्याणाकरता कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करताना आपलं समग्र जीवन समाजाच्या कल्याणाकरता चंदनवत झिजवलं म्हणून समाजाचं कल्याण झालं राजा. महाराष्ट्रातल्या संतांनी समाज मिळविला जुळविला सांभाळला आणि उघडा करून परमार्थाला लावलाय. हे उपकार आहेत. संसाराच्या नावे संसाराच्या नावे घालोनिया वाढता हा पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला वाढता धर्म केला वाढता पुण्य धर्म केला हरी भजनी हे धवळीले जग हरी भजनी हे
भक्तीची परंपरा आणि हे ज्ञान सामुग्री जी मिळाली ना, केवळ सद्गुरू नारायणगिरी महाराजांसारख्या महापुरुषांचे उपकार आहेत राजा. ना तर एका विशिष्ट वर्गाकडे हे तत्वज्ञान गेलेलं होतं, पण तळागाळाच्या समाजाला भगवत चरणापर्यंत जाण्याकरता जी सोपी वाट पायवाट करून दिली ती महाराष्ट्रातल्या संतांनी दिलेली आहे. म्हणून तर काही मंडळी म्हणतात, काय म्हणतात, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत वारकरी संप्रदाय राहील. हे विधानच चुकीचं आहे. टाळ्या पुढे येतात जो. हे विधानच चुकीचं आहे, तरी टाळ्या वाजवल्या. विधान सत्य आहे का ते पुढे, म्हणून कीर्तन जागे होणं आहे का, नुसत्या टाळ्या वाजवू नका. खरं वाक्य पुढे का, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत वारकरी संप्रदाय नाही. मग जोपर्यंत वारकरी संप्रदायाची भगवी पताका या जगावर फडकते आणि ज्ञानोबा तुकोबा जयगो जोपर्यंत या जगामध्ये चालतोय तोचपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे. विठाला विठाला याचा फायदा कोणाला झाला नाही. अहो, 2 उदाहरण डोळ्यापुढे देतो म्हणजे तुमची शंका मिटेल. दुर्योधनाला भगवान श्रीकृष्णांचं कमीत कमी 200 वेळेला दर्शन झालं असेल, फायदा झाला का? अजिबात नाही. देवाच्या दर्शनाने फायदा झाला असता तर अधपतनाला कशाला गेला असता तो? मग का फायदा झाला नाही? ते देवाचं दर्शन संतांच्या माध्यमातून झालं नाही म्हणून फायदा झाला नाही. बरं, दुर्योधनाचं सोडा, महाराष्ट्रातल्या संत परंपरेमध्ये नामदेव महाराजांचं चरित्र डोळ्यापुढे घ्या. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. देवाने बोलावं, दूध प्यावं, जेवावं, नामदेव महाराजांबरोबर खेळावं. पण कार्तिकी एकादशीला चंद्रभागेच्या वाळवंटावर मुक्ताबाईंच्या सांगण्यानुसार ज्या दिवशी गोरोबा काकांनी त्यांची परीक्षा घेतली, त्या परीक्षेमध्ये नामदेवराय नापास झाले आणि औंड्या नागनाथला जाऊन ज्या वेळेला विसोबा खेचरांनी त्यांच्यावर कृपा केली त्या दिवशी नामदेवराय संत या पदाला प्राप्त झाले. म्हणजे देवापेक्षा साधूचं दर्शन महत्वाचं आहे. जरा बोलू, एखाद्या वेळेला मृत्यूवर विजय मिळवणं सोपं आहे, देवाचं दर्शनही सोपं आहे राजा हो, पण जीवनामध्ये संत दर्शन अत्यंत दुर्लभ आहे. बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी. परिजग जेठी करुणा केली, परिजग जेठी करुणा केली, ऐसे वर्म मज दावे नारायण, ऐसे वर्म मज दावे नारायण. परिजग जेठी करुणा केली, परिजग जेठी करुणा केली, ऐसे वर्म मज दावे नारायण, ऐसे वर्म मज दावे नारायण. बहु या शब्दाला अंडरलाईन करा. मृत्यूवर विजय मिळवता येईल सहज, देव मिळवता येईल देवा, पण योग्य साधू आपल्या जीवनामध्ये मिळणं म्हणजे अनंत जन्माच्या पुण्याईचा बळी देणं आहे. ते इतकं सहज नाही. एक वाक्य सांगू का, जरा लक्षपूर्वक ऐका बरं. संतत्वाच्या अवच्छेदकातून एखाद्या वेळेला खरे संत नाही मिळाले तरी चालेल, पण संत म्हणून फसवी माणसं आपल्या जीवनात येता कामा नये. ते सगळ्यात धोकादायक आहे राजा. संसारातल्या लाखो चुका पुन्हा परा भरून काढता येतात, पण परमार्थाची अनावधानाने झालेली चूक सुद्धा पुन्हा भरून काढता येत नाही. राजा जड भरताकडून एक चूक झाली तर राज्यही गेलं आणि परमार्थही गेला, हरणीच्या गर्भाला जावं लागलं. ब्राह्मण कुळामध्ये एका महापुरुषाची एक चुकी झाली तर चंबराच्या घरी जन्माला जावं लागलं. एका सात्विक मुलीकडून एक चूक झाली तर तिला पिंगला वेश्या व्हावं लागलं. इतका परमार्थ कठीण आहे देवा. म्हणून एखाद्या वेळेला खरे संत नाही भेटले तर कधीतरी भेटतील, पण चुकीच्या माणसांच्या नादी लागू नका. आपल्या डोळ्यापुढचा प्रसंग आहे. जसे प्रभू रामचंद्र इथं आले,
तसे पंचवटीला राहिले. सकाळची वेळ आहे, थंडीचे दिवस आहे आणि सीतामाता अशा उन्हाला बसलेल्या होत्या. रावणाने मारीचाला पाठवलं, त्यांनी सुवर्ण हरणाचं रूप धारण केलं आणि फक्त उड्या मारत गेला. पुरुषापेक्षा बाईच्या जातीला सोन्याचा भलता हव्यास आहे. आता हे मी सांगायची काय गरज आहे? सीतामाता एका राजाची मुलगी आहे आणि एका राजाची सून आहे. राजा जनकाची मुलगी आणि दशरथांची सून आहे. अहो, सोन्याच्या पाळण्यात जिचा जन्म झाला, तिलाही सोन्याचा अभिलाष संपला नाही. ते सोनेरी हरण पाहिलं. श्रीराम, त्या हरणाला पकडा, त्याच्या कातडीची मला चोळी शिवायची आहे. श्रीराम सांगत होते, सीते अगं ते सोनेरी हरण नाही, तो मायावी राक्षस. ऐकलं नाही, आग्रह केला नाही. हरणाच्या पाठीमागे राम गेले. परिणाम, साधूच्या वेशामध्ये गोसावी म्हणून रावण आला आणि सीतामातेला घेऊन गेला. साधू नसलेल्या रावणावर सीतामातेने डोळे झाकून विश्वास ठेवला, तर रामापासून कायमचा बाजूला जावं लागलं. पुन्हा राम भेटला नाही. जर सीतामातेला साधू नसलेल्या रावणावर साधू म्हणून विश्वास ठेवला तर एवढी नुकसान भोगावी लागली. तर आम्मान बापून स्वामींच्या नादी लागणाऱ्याला किती नुकसान भोगावे लागेल. म्हणून कोणाचे बिल्ले खेचाला लावून उगा बोंबलत थंडत जाऊ नका. विठाला बोंबलत हिंडत राहत, हा माझा गुरु. असं चालत नाही राजा. परमार्थामध्ये योग्य महापुरुषाच्या दर्शनाची अत्यंत अपेक्षा आहे, आवश्यकता आहे. आणि ते संत कशाने मिळतील? निष्कामता निजदृष्टी, अनंत पुण्य कोट्यान कोटी, रोकड्याला हे जती पाठोवाटी, तय होय भेटी हरिप्रियाची. पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा. भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा. भालो सन्मुख तो कैसा, भालो सन्मुख तो कैसा, लालू सन्मुख तो कैसा, लालू सन्मुख तो संत चरण पावनो, संत चरण पावन, संत चरण पावन, आज फिटले माझे कोडे, 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 आज फिटले माझे. हे पुण्य फळले बहुत दिवसा, पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा. झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावन. पूज्य महाराजांची या ठिकाणी उपस्थिती झाली. एक वाक्य बोलतो, फार बोलण्याची आवश्यकता नाही. ज्यांच्या श्रीचरणाचं दर्शन घेतल्यानंतर प्रत्यक्षात नारंगिरी महाराजांचं दर्शन व्हावं असं व्यक्तिमत्व. विठाला ठाला ढाला ढाला विठाला 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 विठाला. पुण्य फळले बहुता दिसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरणी पावलो. मुळात समाजामध्ये संतांना पाहण्याची दृष्टीच बदलली राजाओ. क्षमा मागून वाक्य बोलतो. गाथा ज्ञानेश्वरी साधना करणाऱ्या साधकाला आज लोक कीर्तनाच्या सेवा देत नाहीत. ज्याला ज्ञानेश्वरीमध्ये ओव्या किती हे सुद्धा माहित नाही, त्याच्या तारखा रिकाम्या नाहीत देवा. जर कीर्तनकाराला ओळखण्याची नजर जर आपल्याकडे नाही तर साधूला ओळखण्याची नजर कशी मिळेल? विठाला ढाला ढाला ढाला. वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर श्री गुरु विठ्ठलभाऊ घोले एक वाक्य सांगायचे.
समाजामध्ये महापुरुषांकडे पाहण्याची लोकांची 3 प्रकारची नजर आहे. एक सामान्य, एक कनिष्ठ आणि एक उत्तम. एक वर्ग असा तो साधूकडे पाहत असताना चमत्काराने पाहतो. दुसरा वर्ग आहे तो संतांकडे पाहत असताना त्याच्या आचारा विचाराकडे पाहतो. पण तिसरा असा खानदानी वर्ग आहे तो साधूकडे पाहत असताना त्याच्या अनुभवाकडे पाहतो. विठाला संतांकडे चमत्काराने पाहणारी नजर कनिष्ठ आहे, संतांकडे आचारा विचाराने पाहणारी नजर मध्यम आहे, पण संतांकडे अनुभवाने पाहणारी नजर अतिउत्तम आहे. साधूकडे चमत्काराने बघायचं नाही. एक सांगू, आम्ही ज्या परंपरेचे उपासक, मुळात आम्ही सगळे सरला बेटाच्याच परंपरेचे आहोत. कारण गंगागिरी महाराजांचे पहिले शिष्य झाले गुरुनाम गुरु जोग महाराज. जोग महाराज सरळ बेटावर शिकण्याकरता आले होते आणि तिथूनच वारकरी संप्रदायाची निर्मिती झाली. देवा, तिथूनच या जोग महाराजांच्या परंपरेमध्ये गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज होऊन गेले. ही भूमी अशी निनगुरु भूमी जिथे स्वामी महाराज, नारंगगिरी महाराज, भीमसिंग महाराज, डवरे गुरुजी, गणपतबा सातपुतेकर हे सगळे एका वेळचे एका मातीमध्ये जन्माला आलेले नररत्न आहेत. सगळे स्वामी महाराजांच्या जवळ खेळलेले आहेत, त्यांच्या जवळ शिकले. स्वामींचं एक उजवा अंग म्हणजे नारंगिरी आणि डावा अंग म्हणजे भीमसिंग महाराज. ते बंकट स्वामी महाराज म्हणायचे, आम्ही पावलो पावली चमत्कार करू पण वारकरी संप्रदायाला चमत्कार मान्य नाही. नाईलाजाने संत चमत्कार करतात. देवा, ते समाजाला आकृष्ट करण्याकरता चमत्कार करत नाहीत. ज्ञानोबारांनी रेडा बोलवला असेल, भिंत चालवली असेल, स्त्रीचा पुरुष केला असेल, मेलेले सच्चिदानंद उठवले असतील, म्हणून जर तुम्ही ज्ञानोबारांना संत मानत असाल तर समजावं तुम्हाला अजून ज्ञानोबारांच कळाले नाही. मग ज्ञानोबारांना साधू का मानायचं, संत का मानायचं तर ऐका. रेडा बोलला सोडून द्या. 750 वर्षापूर्वीपासून तुमच्या माझ्यासारखे बहुजन समाजाचे रेडे ज्यांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून बोलवले, हा ज्ञानोबारांचा खरा चमत्कार आहे. अरे आज तळागाळातला कोणताही विद्यार्थी ज्ञानेश्वरीचा अभ्यास करू शकतो. बहुजन समाजाला देवापर्यंत वाटचाल ही ज्ञानोबारांच्या मुळे प्राप्त झाली. मिळविली मानदे वैष्णवाची, वैष्णवाची मिळविले मानदे वैष्णवाची. जयाने घातली मुक्तीची गवाधी मिळविली मांदी वैष्णवाची, मिळविली मांदी वैष्णवाची. जयाने घातली मुक्तीची गवाधी मिळविली मांदी वैष्णवाची, मिळविली मांदी वैष्णवाची. साधा व्यवहार सांगतो, अगदी साधा. ज्ञानोबारांनी जर रेडा बोलवला नसता तर पैठणच्या धर्मपंडितांचा अभिमान नाहीसा झाला नसता, म्हणून नाईलाजाने बोलवला. भिंत चालवली नसती तर चांगदेवांचा उद्धार झाला नसता, म्हणून चालवली. अरे मेलेली सच्चिदानंद जर नेवाशाला उठवले नसते ना तर ज्ञानेश्वरी लिहिण्याकरता लेखकच मिळाला नसता, तर आज कशाची उपासना केली असती. म्हणून साधूकडे चमत्काराने बघू नका. एक मुद्दा सांगतो आणि इथं थांबतो. या जगात असा एक योगी झाला नगर जिल्ह्यात, नारायण डोहला आणि पुणतांब्याला ज्यांची समाधी, ते महर्षी योगीराज चांगदेवराय. तदनंतर योगी झाले फक्त गंगागिरी महाराज, पण अगोदरचे एक योगी चांगदेवराय. आता आहेत योगी, पण ते दंतकांतीच्या पुढे काय जायलाच तयार नाही. जगातला एकमेव योगी झाला महाराज सुरुवातीचे महर्षी चांगदेवराय. अरे 14 वेळेला काळाला थप्पड मारून ज्यांनी 1400 वर्षाचं आयुष्य उपभोगलं. पुढं सांगू, 6 महिन्याची निर्विकल्प समाधी उत्थान झाल्यानंतर ज्यांनी मेलेल्या प्रेताकडे जर सहज पाहिलं तर अमृत दृष्टीने प्रेते जिवंत होत होती. हे सामर्थ्य अजून जगामध्ये कोणालाच लाभलं नाही. पण ते चांगदेवराय
ज्ञानोबरांच्या पुढे संत सोडा, अहो साधं ज्ञानोबरांचं शिष्य होता आलं नाही. चांग देव म्हणे आजी जन्मा आलो, गुरु पुत्र झालो मुक्ता येत. अरे जिथं शिष्यच होता येत नाही तिथं संत कसं होता येईल? हा हबप होता येईल. रिटायर झालेली मास्तर कीर्तन करायला लागलेत आता. महामंडलेश्वर होता येईल, पण संत ही पदवी बाजारात विकायला मिळत नाही राजा हो. ती नारायणगिरी सारख्या महापुरुषालाच प्राप्त झालेली राहते. नाही संतपण मिळते हटी, त्याच्याकरता आपल्या संसाराला हाताने आग लावावी लागते देवा. परमार्थ करून संपतो आणि संसार कधी संपत नाही, त्याला संपवावा लागतो. मग संतत्व ही पदवी प्राप्त होते. म्हणून साधूकडे पाहत असताना चमत्काराने पाहू नका. दुसरा वर्ग आहे त्याच्या आचारा विचाराकडे काय पाहता. संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही आता. प्रसंग सांगून वेळ घेत नाही, फक्त स्पर्श करतो पुढे जातो. मोठी माणसं कळत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटलं आणि कल्याण लुटण्याकरता आपल्या मावळ्यांना पाठवलं. आणि कल्याणच्या सुभेदाराची देखणी सून मावळ्यांनी पाहिली, तिचं अपहरण केलं, तिला मेण्यामध्ये बसवलं, गडावर आणलं. राजे तुमच्याकरता एक सुंदर भेट आहे, ती स्वीकारा. राजांना तरी काय माहिती यांनी काय आणलंय. ती मुलगी पुढे उभी केली, अंगाला शहारून काटा आला छत्रपतींच्या. असं खाली पाहिलं राजा हो, नजरेला नजर लावली नाही. मातृभाव जागा झाला. क्षमा मागून स्वामी महाराजांच्या पुढे एक वाक्य बोलतो ऐका. 60,000 वर्षाची तपश्चर्या करून जे विश्वामित्र ऋषींना जमलं नाही ते छत्रपतींनी करून दाखवलं राजा हो. विठाला 1000 वर्षाची तपश्चर्या केली विश्वामित्र ऋषींनी, पण मेनकीने मातीमोल करून टाकली. तर विश्वामित्रांसारख्या महापुरुषाला समाजामध्ये तोंड दाखवायला जागा राहिली नाही. कोणी नाव सुद्धा तोंड त्यांचं ठेवत नाही. माझं गोत्र विश्वामित्र, पण माझ्या घरात कोणाचंच नाव विश्वामित्र नाही. गायत्री मंत्र जन्माला दिला त्यांनी. अहो ज्ञानोबराय सांगतात एके सृष्टीवर ही सृष्टी केली, एवढं सामर्थ्य होतं. पण मेनकेने मातीमोल करून टाकले. आणि तोच प्रसंग छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर आला. परावी अनारी रखुमाई समान, हे गेले नेमून ठाईची. मी कशा करता सांगितलं, जे मावळे छत्रपतींच्या सानिध्यामध्ये रात्रंदिवस राहिले, शिकले, जेवले, त्या मावळ्यांना आपला राजा कळाला नाही, तर आपल्याला नारायणगिरी महाराजांसारखा महाराजा कधी कळणार आहे राजा हो. ती कळण्याकरता नजर लागते. भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, दुर्लभ यागती अनिकाशी. ज्ञानोबरायांनी 13व्या अध्यायाच्या 7व्या श्लोकावर निरूपण करताना ओव्या दिल्यात, मी विस्तार करत नाही. अमानित्वम बदंभित्वम मयूसा शांतिरार्जवम आचार्योपासनम शौचम स्थैर्य मात्मविनिग्रह. त्या श्लोकाच्या 3 ओव्या बघा. पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी, आमुकाई शेनोहावी शेची लोका, वाचस्पतीची निपाडे, सर्वज्ञता जरी जोडे, विडवे माझे दडे मैमे भेने, चातुर्य लपवी महत्व हरवे, पिसे पण मिरवे जगा माझी. 3 ओव्यांचा एका शब्दात अर्थ सांगतो. भगवत साक्षात्कार झालेला महापुरुष आहे. असा महात्मा स्वतःची पूजा करून घेत नाही, आपली स्तुती आपल्या कानाने ऐकत नाही. उलट गावामध्ये जर त्यांचा मान सन्मान होऊ लागला तर ते 2 काम करतात. पहिलं गाव सोडून तरी निघून जातात, ना तर गावात राहून वेड्यासारखं राहतात. सध्या मांदळीला आत्माराम गिरीजी महाराज आहेत राजा. धौम्य मुद्रा लावून पडलेला महापुरुष आहे, ज्याच्या चेहऱ्यावरचं तेज म्हणजे भगवान सूर्यनारायण त्या तेजाला फिका पाडन असं तेज आहे. आपल्या जवळ नारायणगिरी महाराज होते. कटिवस्त्राशिवाय दुसरं वस्त्र धारलं नाही. माणूस जर सहज आला तर 2-4 सपाट्याने शिव्याच द्यायचे. माणूस जवळच आला नाही पाहिजे राजा. हे दिसायला आतमध्ये आत्मानुभूती जिवंत महापुरुष येते. हे कशा करता करतात, समाजामध्ये आपला मान सन्मान होऊ नये, जगापासून दूर बाजूला राहावं, याच्याकरता ह्या गोष्टी हे महापुरुष करतात. आणि महाराष्ट्रात असा बाहेरच्या प्रांतातले असे नमुने आलेत, आमचीच पूजा करा म्हणतात, आमच्याच आरत्या करा म्हणतात.
लोकही अशी कोणाचाही फोटो देव घरात लावतात आणि त्याच्या आरत्या ओवळत बसतात. काय करावं देवा तुम्हाला? मरका गुरुन रडका चलन, दोघांचाही बोध वाया गेला. सांगू, नारंगरी महाराजांसारखे, ज्ञानोबराय तुकोबरायांसारखे महापुरुष ज्या महाराष्ट्रात आहे, अशा महाराष्ट्रामध्ये इतरांची पूजा करणं म्हणजे जगातलं मोठं पाप आहे राजा होय. आपल्याला कोणाचीच आवश्यकता नाही. आपल्याजवळ ज्ञानोबराय, तुकोबराय, निवृत्तीनाथ आहेत, नारंगिरी महाराज आहे, योगीराज महाराज, गंगागिरी महाराज आहेत. आपल्याला इतरांची काय आवश्यकता आहे? महापुरुषाचा जिवंत अनुभव असतो आणि तो अनुभव आपल्या हृदयामध्ये प्रेरित झाला पाहिजे. तुकोबराय सांगतात, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, माझा पहा अनुभव केला देवापुला. अशा अनुभवयुक्त संतांचं दर्शन व्हावं याच्याकरता जगद्गुरु तुकोबराय प्रेरित झालेला महापुरुष आहे. आणि तो योग आला का पुण्याचा संचय झाला. पूर्वजन्मे सुकृती थोर केली, ती मजाजी फळाशी आली, परमानंद वाजी मानशी भेटी झाली. या संताशी ओ संतांचं दर्शन झालं, पण काय केलं? अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे श्रम केला, तुका म्हणे श्रम केला, तुका श्रम केला, तुका म्हणे 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 श्रम केला. अवघाला फळासी, अवघा लाभे लाभ तू नावला, लाभे लाभ तू नावला. अवघाला फळासी, हृदय ओवाळून टाकावीत असे अक्षरेत देव आहे. तुका मने श्रम केला, अवघाला फळाशी. महाराज सांगतात, परमार्थामध्ये दिव्य प्रयत्न केले, जेवढे कष्ट केले ते सगळे फलद्रूप झाले. अवघा शब्दाला लाल पिनने अंडरलाईन करा आणि मी सांगतो ते वाक्य ऐका. प्रपंचामध्ये कितीही जरी तुम्ही प्रयत्न केले, कष्ट केले, मराठवाड्याच्या भाषेत बोलू, पार मरेपर्यंत जरी कष्ट केले तरी प्रपंचातले सगळेच प्रयत्न कामाला येत नाहीत आणि परमार्थातला कोणताच प्रयत्न वायाला जात नाही. म्हणून परमार्थ करायचा. विठ्ठल माझा विषय नाही तरी एक वाक्य बोलू. आई आणि बाप रक्ताचं पाणी आणि हाडाची काढ करून आपल्या मुलावर आपल्या प्राणापेक्षा अधिक प्रेम करतात राजावर. आणि ती ही मुलं शिकल्यानंतर, नोकरी लागल्यानंतर दूर देशाला निघून जातात, तर थकलेल्या आई वडिलांकडे मागे वळून पाहत सुद्धा नाही. याचं नाव संसार आहे.
अरे लैंगिक आकर्षणाने प्रेम निर्माण झाल्यानंतर मुलगी लव्ह मॅरेज करून निघून जाते आणि पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देते, माझ्या आई आणि बापापासून मला भीती आहे, त्रास आहे. अरे भीती जर असती तर तिने जन्मालाच घातलं नसतं, पोटात असतानाच मारून टाकलं असतं. याचं नाव संसार आहे राजा हो. येथे अवघे वाया गेली दिसती सायास. याच्या उलट आडबंगनाथांच्या सेवेमध्ये एक भात तशीच जरी तुम्ही वारकऱ्याला खाऊ घातलं ना तर भगवान पंढरीनाथ आयुष्यभर तुमचा ऋणी राहील, ते व्यर्थच जाऊ शकत नाही राजा. परमार्थातला कसाही परमार्थ करा, पण परमार्थ करा तो वायाला जात नाही. तुकाराम महाराज म्हणतात, केलेले प्रयत्न फलद्रूप झाले, व्यर्थ गेले नाही. वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य श्री माधव महाराज मगर एक प्रसंग सांगायचे. एक श्रीमंत बापाची मुलगी होती, पण अत्यंत सात्विक. तिच्या अंतकरणाला रजोगुण आणि तमोगुण कधी स्पर्शच करत नव्हता. वयात आली, बापाला चिंता पडली, माझ्या मुलीचं उद्या लग्न होणार आहे, जर तिला मालक व्यवस्थित नाही मिळालं तर काय करावं. तिने म्हणलं, बाबा त्याची चिंता तुम्ही करू नका, पण लग्न होण्याच्या अगोदर मला परमार्थ करण्याची इच्छा आहे. कुठेतरी साधूंच्या सानिध्यामध्ये मला ठेवा, म्हणजे थोडा काळ माझा परमार्थ होईल, पुढे जे व्हायचं ते होऊ द्या. वैकुंठवासी गुरुवर्य धोंडा महाराज म्हणायचे, एकट्याने परमार्थ करण्यापेक्षा संत संगतीमध्ये केलेला परमार्थ लवकर फलद्रूप होतो. एकलिया भाव बळे काही सापडे तो काळे, वैष्णवांच्या मिळे उभा ठाके केशी. म्हणून संतास व्यवसता योग ज्ञानी पैसता, गुरु चरण उपाशिता वैराग्यशी. साधूच्या सानिध्यात परमार्थ करावा, मला कुठेतरी ठेवा. असा सुंदर आश्रम होता. आश्रमामध्ये एक महापुरुष होते आणि त्यांच्या सानिध्यामध्ये त्या मुलीला ठेवलं. तिचा परमार्थाची साधना चालू झाली. काय प्रारब्ध आडवालं बघा. एके दिवशी ती मुलगीच आजारी पडली. आता आजारी पडल्यानंतर काय करावं, त्या आश्रमातल्या महापुरुषाने एका राजवैद्याला बोलवलं, राजवैद्याला. आणि त्या राजवैद्याने त्या मुलीचा हात असा हातामध्ये धरला नाडी परीक्षण करण्याकरता. आता जर तुम्ही बीड जिल्ह्यात मांजरसंब्याला गेलात तर विनायक गुरुजी म्हणून अंध एक व्यक्ती, खानदानी तज्ज्ञ नाडी परीक्षणामध्ये, मलाही पाहून आता 10-11 वर्ष झालेत, आहेत का नाही मला माहित नाही, कारण त्याच वेळेला वय झालं होतं. एकदा मांजरसंब्याच्या एका मुसलमानाने त्यांची परीक्षा घ्यायची ठरवली, गावाला बोलवलं. हे बघा म्हणाले, आपण विनायक गुरुजींची परीक्षा घेऊ, तुम्ही काहीच बोलायचं नाही. ते म्हणले हो. तो मुस्लिम बांधव त्या विनायक गुरुजींकडे आला, गुरुजी माझी बेगम आजारी आहे, तिला काय झालं हे तुम्ही तपासायचंय, पण ऐका, आम्ही मुसलमान असल्यामुळे आमच्या स्त्रियांचा हात आम्ही परपुरुषाच्या हातात देत नाही, मग तुम्ही नाडी परीक्षण कसं काय कराल. ते म्हणे चिंता करू नका, तुमच्या बेगमच्या उजव्या हाताला असा करकरचून दोरा बांधा आणि त्याचं एक टोक माझ्याकडे घेऊन या, मी लागली ओळखतो तुमच्या बेगमला काय झालं. त्याच्या बेगमला काही झालं नव्हतं. आंधळे असलेल्या विनायक गुरुजीची फजिती व्हावी म्हणून त्यांनी काय केलं माहिती, दूर एका म्हशीला उभं केलं, म्हशीच्या पायाला दोरा बांधला आणि त्याचं टोक विनायक गुरुजींच्या हातात दिलं. बघा बरं, आता ते नाडी परीक्षकच होते. दोरा हातात आला, लक्षात आलं ही माणसाची नाडी नाही पशुची नाडी आहे. सांगितलं हे बघा. त्यांनी सांगितलं हे बघा, तुमच्या बेगमला काही झालेलं नाही, एक काडीब्याची पेंडी बादली भर पाणी पाजा, बेगम अगदी ठणठणीत होईल. कसलं नाडी परीक्षण, भारत देश राजा. तसं त्या मुलीने आपल्याला आजार झाला होता आणि नाडी परीक्षण करण्याकरता असा हातात हात दिला आणि त्या मुलीच्या मनात एवढंच आलं, पुरुषाचा स्पर्श असा असतो का, आणि प्राणोत्क्रमण झालं. अंते मती सागती, मृत्यू समयाला वासना आली, पुरुषाचा स्पर्श असा असतो का, आणि मेल्यानंतर पुढचा जन्म मिळाला तो वेश्येचा मिळाला, तिचं नाव पिंगला वेश्या. पण परमार्थ वायाला गेला नाही. एके दिवशी निवांत बसलेली होती, भिंतीला पाड दिल्यानंतर डोळे झाकले आणि मागे केलेली तपश्चर्या फलद्रूप झाली. ध्यान लागलं, ध्यानातच भगवान श्रीकृष्णांनी दर्शन दिलं. तव साह्य झाला हृदय निवासी, बुद्धी दिली ऐशी नाश नाही, तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात, भवामी नचरात पार्थ मय्या विशीत चेतसा. तुकोबराय सांगतात, जसं त्या पिंगला वेश्येचा परमार्थ वायाला गेला नाही ना,
तसं मी केलेली परमार्थाची साधना व्यर्थाने वायाला गेली नाही. त्याचं सगळं फळ मला मिळालं. कोणतं फळ मिळालं? अभंगाचं 3रं चरण. भाग्य झाली संत भेटी, भाग्य झाली संत भेटी, भाग्य झाले संत भेटी, भाग्य झाले संत भेटी, भाग्य झाली संत भेटी, भाग्य झाली संत भेटी, भाग्य झाले रे संत भेटी. आवडी पोटी होती ते, आवडी पोटी होती ते, आवडी पोटी होती ते, लाभ लाभ गुणावला, लाभ लाभ गुणावला, आवडी पोटी होते, आवडी पोटी होते ते, आवडी पोटी होते ते, लाभ लाभ गुणावला, लाभ लाभ गुणावला. रखुमाई विठोबा रखुमाई, होबा रखुमाई, होबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, होबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, ठोबा रखुमाई, टाल 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 विठोबा रखुमाई, जय जय हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, योगीराज गंगागिरी महाराज की, नारायणगिरी महाराज की, महाराज की, संतन की जय. होबा रखुमाई, परमार्थाच्या साधनेचं काय फळ मिळालं? महाराज संत भाग्य झाली संत भेटी, संतांचं दर्शन झालं. मी मगाशिकच उभी सांगते, निष्कामता निज दृष्टी, अनंत पुण्य कोट्यान कोटी, रोकड्याला हिजती पाठोवाटी, तय होय भेटी हरिप्रियाची. नाथ महाराजांनी प्रश्न दिलाय, त्याचं उत्तर तुकोबराय देतात. चंद्रामृत सुख सेववीन, असता जाता रवी धरवेन, बाह्य हेळा सागर तरवेल, तरी या साधूची भेट न होईल गा. ऐशी कैशियाने भेटती ती साधू, कशाने भेटतील? त्याचं उत्तर तुकोबराय देतात. अर्थ काम ताड नाही चित्ता, माना मान मोहमाया मिथ्या, वरते समाधान जाणून नेणता, साधू भेट देती तया वचितावू. ऐशी ऐशियाने भेटती ते साधू, कैशी कैशियाने ऐशी ऐशिया. भाग्य झाली संत भेटी.
संत दर्शनाला एवढं महत्व का दिलं तर महत्वाचं उत्तर सांगतो ऐका. देव कृपा करण्यामध्ये संकोचितपणा करतो. माझे गडी कोण कोड निवडा भिन्न यातून. पण संत तसे नाही देवा. ज्ञानोबरांनी समोर माणूस आहे का रेडा हे सुद्धा पाहिलं नाही. होता कृपा तुमची पशु बोलेवे. अरे ज्ञानोबरांच्या समाधीचा उत्सव होतो यात काय नवल आहे. ज्या ज्ञानोबरांनी रेड्याला आपल्या हाताने समाधी दिली त्याचा आळ्याला रेडेश्वर भगवान म्हणून चैत्रवद्य एकादशीला महावारी भरते. रोज नित्यनेमाने त्याच्यावर अभिषेक होतोय. अरे जिवंत आई वडिलांचं दर्शन न घेणारे ते रेडे या रेड्याच्या दर्शनाला जातात. केवढं कौतुक आहे. पण का ज्ञानोबरांनी कृपा केली म्हणून. विठाला 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 विठाला. मोठा विषय आता थोडक्यात सांगतो. संत कृपा करत असताना 4 पद्धतीने करतात. पहिली शब्द कृपा, दुसरी दृष्टी कृपा, तिसरी स्पर्श कृपा, चौथी संकल्प कृपा. साधूच्या शब्दामध्ये फार मोठी ताकद आहे राजा. श्री गुरु विठ्ठल बागुले सांगायचे बो गाईचं शेण जमिनीवर पडल्याबरोबर जसं फुपाटा घेऊनच वर येत आहे तसं महापुरुषांच्या शब्द शक्तिपाताची ताकद अशी अंतकरणाचा ठाव घेऊन परिणाम होतो देवा. परंपरेने ऐकलंय योगीराज गंगागिरी महाराजांनी सद्गुरु ज्ञानोबरायांचा मोठा उत्सव सरळ बेटावर ठेवला. त्याचं कीर्तन स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांना दिलं. जुना काळ श्रावण महिन्यातला सप्ताह, खूप मोठा पाऊस. येता 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 जोग महाराजांना रात्रीचा उशीर झाला. वादळ होतं त्या दिवशी. गंगा दुथडी भरून चाललेली होती बघा. पलीकडे जायचं कसं. काळोख. मंडपामध्ये भजन सुरू झालेलं आहे. नावाड्याने आपली नाव बांधून निघून गेलेला आहे. आता दूर होऊन जायचं म्हणलं तर वेळ खूप जाईल. गंगागिरी महाराज वाट बघतायत. आपल्याला माहिती 65 एकराच्या बेटावर मध्ये 4ही बाजूने गंगा आहे. पण इकडच्या माणसाचा आवाज तिकडच्या माणसाला येतो आणि जातो. मोठ्याने आवाज दिला विष्णुभाऊ जोगांनी. महाराज पलीकडे येण्याकरता माझ्याकडे नाव नाही. दुरून येईन तर उशीर होईल. माझी इच्छा आहे काही सेवा तुम्ही करा. कधीतरी पुन्हा संधी आल्यानंतर सरळ बेटावर आम्ही सेवा करू. पण आता आम्हाला पलीकडे येण्याचं सामर्थ्य नाही. आम्ही पोहू शकत नाही. गंगागिरी महाराजांनी सांगितलं चिंता करू नका. सरळ बेटावर तुमची सेवा व्हावी म्हणून ज्ञानोबरांची इच्छा आहे. ते मार्ग देतील. तुम्ही कशाला चिंता करता. योगीराज गंगागिरी महाराज गंगा नदीच्या जवळ आले. गंगेचं पाणी हातामध्ये घेतलं. सांगितलं मा विष्णुभाऊंचं कीर्तन ज्ञानोबरांची इच्छानी सरळ बेटावर होणार आहे. त्यांना रस्ता द्या म्हटल्यावर गंगात दो बंगले राजा हो. आणि विष्णुभाऊंना येण्याला करता रस्ता मिळाला. ही योगीराज गंगागिरी महाराजांच्या शब्दातली ताकद आहे. विठाला शब्द काम करतात पण कोणाच्या मुखातून बाहेर पडावं याला नियम आहे बरं. सामान्य नाही. ज्ञानोबराय वाणीतले 6 दोष सांगतात. आटोबे गोविंदान आशा शंका प्रतारण हे संन्यासले अवगुण दया वाचा. 6 दोषापैकी ज्याच्या वाणीमध्ये कुठलाच दोष नाही, सदा सुचिरभूत वाचा, अशीच वाणी काम करते. जसं रायफल मधली गोळी माणसाला मारते पण केव्हा ती रायफल मधून सुटली तर मारते. अशी हाताने फेकली तर मनुष्य मरत नाही. तसं शब्द काम करतात पण सामान्य मुखातले शब्द काम करत नाही. मग महापुरुषाच्या मुखातून ते शब्द बाहेर पडले पाहिजे. एक सांगू श्री गुरु विठ्ठलबा घुल्यांचं वाक्य ऐकायला कडू आहे पण महत्वाचं आहे. ते म्हणायचे बो ज्याच्या वाणीने संतांनी देव सोडून कोणाची स्तुती केली नाही त्याच्याच वाणीला हे सामर्थ्य प्राप्त होतंय बघा. आता खेटराजवळ उभी राहण्याची ज्यांची लायकी नाही अशांचं कीर्तनकार जर 2-2 तास जर त्याच वर्णन करू लागले कीर्तन ठेवलं म्हणून पुढाऱ्यांच्या सत्कारा करता आणि वाढदिवसांकरता किती वर्णन केली जातात. माझ्या मुखावाटान यो ये वचन व्हावे हे संतान द्रव्य कोणा फुकाचा व्यवहार पतन दुःखाशी दोन्ही मुळे त्याचे तेची साधे. एक सांगू संसारिकाला एखाद्या साधूने आशीर्वाद दिला
तरी त्याच्या वाणीचं पुण्य नाहीसं होतं देवा. बोले तलेवाच्या क्षय मागल्या तपाचा. वाणीतलं पावित्र्य टिकवून ठेवावं लागतं. तुकोबराय सांगतात, आली मुखा वाटे, आली मुखा वाटे, आली मुखा वाटे अमृत वचने. आली मुखा वाटे, आली मुखा वाटे अमृत वचने. आली मुखा वाटे, आली मुखा वाटे, आली मुखा वाटे अमृत वचने. आली मुखा वाटे, आली मुखा वाटे, आली मुखा वाटे अमृत वचने. आली मुखा वाटे अमृत वचने. आली मुखा वाटे, आली मुखा वाटे, आली मुखा वाटे अमृत वचने. उत्तीर्णता नो हे येणे जन्मे. आली मुखा वाटे, आली मुखा वाटे, आली मुखा वाटे अमृत वचने. आली मुखा वाटे, आली मुखा वाटे, आली मुखा वाटे अमृत वचने. याला शक्तिपाताची क्रिया म्हणतात देवा. ज्याच्या वाणीमध्ये तप झालेलं आहे त्याची वाणी बोलल ती सत्य होते. परंपरेने गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराजांचा प्रसंग सांगितला जातो. निनगुर गाव आहे जे पूज्य नारंगरी महाराजांची जन्मभूमी आहे. तिथे भानुदास कासार नावाचा 7 वर्षाचा मुलगा प्लेगच्या साथीने मेला. दर 100 वर्षांनी एक महामारी येते राजाओ. 1820 साली प्लेग आला, 1920 साली कॉलरा आला, बरोबर 2020लाच कोरोना आला. 100 वर्षाच्या टप्प्यात एक महामारी. प्लेगच्या साथीमध्ये 7 वर्षाचा मुलगा मेला. आई छातीला जाऊन हंबरडा फोडून रडत होती आणि मालकाला सांगत होती, मी माझं बाळ स्वामी महाराजांच्या ओंदळीत जोपर्यंत देत नाही तोपर्यंत हात लावायचा नाही. तिथं चाकरवाडी जवळच. सकाळच्या शेवीला स्वामी महाराज गेले आणि टांग्याने लोक गेली, कानात ही वार्ता सांगितली. स्वामी महाराजांनी फेटा टाळकऱ्याला दिला. एवढी सेवा करा, आम्ही आलो म्हणाले. ते मेलेल्या मुलाच्या आईजवळ आले. रडता काय? पावते बाळ. हातामध्ये बाळ घेतलं, त्याच्या बापाच्या हातात दिलं, याला नाहू घाला. मेलेल्या मुलाला स्नान घातलं आणि स्वामी महाराजांनी आपल्या मांडीवर घेऊन तोंडावून हात फिरवला आणि महापुरुषांची वाणी बाहेर पडली. हे भानुदास, अरे माय काय झोपलाय, उठ. उठ म्हटल्याबरोबर मेलेलं मूल पुन्हा जिवंत झालं. हे शब्दातलं सामर्थ्य राजाओ. आजही ती व्यक्ती जिवंत आहे. कोणाला पाहिजे असेल तर फोन नंबर पत्ता मी देतो, तुम्ही जाऊन त्या व्यक्तीला पाहू शकता. शब्द सामर्थ्य देव आहे. काही वेळेला शब्दाला सामर्थ्य प्राप्त होतं. शब्द कृपा आहे. दुसरी दृष्टी कृपा आहे. आपल्या मंदिरामध्ये कासव आहे बघा, कासव. आता बहुतेक माणसं त्याच्यावर उभं राहून घंटा वाजवतात. आता ती घंटा वाजवायला हवंय. ज्ञानोबर आहे आणि तुकोबर आहे, 2 वैशिष्ट्ये सांगतात. जगात कासवी असा प्राणी आहे, पाहिजे तेव्हा आपली इंद्रिय आकुंचन करताना प्रसरण करतं. का कुर्मजी हा परी वा इला अवयव पसरी ना तरी इच्छा वश्यावरी आपुली आपण. मग ते मंदिरामध्ये का ठेवलं ऐका. श्री स्वामी अडमंगनाथांच्या दर्शनाला जाण्याच्या अगोदर किंवा नारायणगिरी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्याच्या अगोदर त्या कासवाचं दर्शन घ्या आणि आपलं आत्मसंशोधन करा. काय? कासवाची इंद्रिय जशी त्याच्या ताब्यात आहेत ना, तशी ज्या दिवशी आपली इंद्रिय आपल्या ताब्यात येतील त्या दिवशी अडबंगनाथ आपल्याला दर्शन देतील. अन्यथा दर्शनाचा इच्छा सुद्धा करायची नाही तुम्ही. इंद्रिय आकुंचन संयमित असले पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, कासवी असा एक प्राणी आहे, तिला स्तनेंद्रियच नाही.
जगात दोन प्राणी असे त्याला स्तनेंद्रिय नाही. घोडा या प्राण्याला स्तनेंद्रिय नाही म्हणून घोड्याला नर म्हणतात. आणि मादेमध्ये कासविनीला स्तनेंद्रिय नाही. गर्भधारणा होते. माझ्या माहितीप्रमाणे 2.5 महिन्यात ती प्रसूत होते. आईला जर स्तनेंद्रियच नाही तर जन्माला घातलेल्या बाळाला पालन पोषणाची काय व्यवस्था आहे? तुकाराम महाराजांना विचारा की कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी दुधा नाही भेटी अंग संग. त्या लहान पिलाला भूक लागली का पिलो आईच्या जवळ येतं आणि फक्त आईच्या डोळ्याकडे पाहत. आईला कळतं माझ्या बाळाला भूक लागली. ती आई फक्त प्रेमाने त्या पिलाकडे पाहते. जगातलं आश्चर्य बघा, आईची आणि पिलाची नजर एक झाल्याबरोबर ते पिलू आपोआप मोठं होतं. त्याला दुधाची गरज लागत. तसं साधूची कृपा दृष्टी पडली का साधकाचं जीवन उत्सर्जित होतं देवा. त्याला दुसऱ्या साधनेची आवश्यकता नाही. एक सांगू, अनंत जन्मीची साधना करून जे प्राप्त होत नाही ते महापुरुषाच्या कृपा दृष्टीने प्राप्त होतं. विठाला जिवंत उदाहरण आहे की अक्षर शत्रू जे शाळेतच गेलेले नाही. गावोबा नंतर यांचाच नंबर आहे. गावोबा नंतर ना, गावोबा अक्षर शत्रूत होते. काहीच येत नव्हतं गावोबाला. पोळ्या खायला राहिलेले गावोबा. पण नाथ महाराजांनी दृष्टीकृपा केली तर उत्तरकांडाच्या पुढचं रामायण झालं देवा. तसं नारंगिरी महाराजांच्या कृपादृष्टीचा परिणाम आडमंगनाथ महाराजांसारख्या महापुरुषांचं दर्शन झालं आणि ह्या ऐश्वर्य उभं राहिलंय. कशामुळे? कृपादृष्टीचा परिणाम आहे. म्हणून महापुरुषाची कृपादृष्टी महत्वाची. किती ग्रंथ पाठ केले, काय स्वाध्याय केले, कुठं कुठं अनुष्ठान केले, त्याला काही किंमत नाही. त्याला खूप वाटही बघावी लागते. तुका म्हणे थे नचले तातडी प्राप्त काळ घडी आल्या हवी. पण महापुरुषाची कृपा दृष्टी झाल्यानंतर कृपा कटाक्ष न्याहाळले आपुले पदे बैसविले बापर खुमा देवीवर उठले भक्ता दिदले वरदान. हे जिवंत उदाहरण आहे राजा हो. इतर इतिहासातल्या उदाहरणं पाहण्याची काय आवश्यकता आहे? दृष्टी कृपा. तिसरी स्पर्श कृपा. माता हात ठेविला नोई थापटीला जैसा. मुळातच नाथ परंपरेमध्ये शक्तिपाताचीच परंपरा आहे. ती स्पर्श शक्तिपाताची आहे. मग चंद्रनाथांनी शक्तिपात केला गुरु गोरक्षनाथांवर. गुरु गोरक्षनाथ गैनीनाथांवर, गैनीनाथांनी निवृत्तीनाथांवर, निवृत्तीनाथांनी ज्ञानोबरायांच्यावर आणि ज्ञानोबरायांनी गंगागिर महाराज जोग महाराज यांच्यावर शक्तिपात केला. आणि तिथून पुढे ही परंपरा चालू झाली देवा. म्हणून तर ज्ञानोबराय सांगतात माता हात ठेविला नोई थापटीला जायचा. निळोबराय तर स्पष्ट सांगतात येऊन या कृपावंते तुकया स्वामी सद्गुरुनाथे. काय केलं? हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊने केले सुखी. स्पर्श कृपा. आणि शेवटची संकल्प कृपा ती कशी होते महाराज सांगतात. आंधळ्या पांगळ्याचा आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबाचा. सबला विश्वतोची सर्व होय जाणता. सबला विश्वतोचे घडी मोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचिता. घडी मोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचिता. भव दुःख कोण वारी तुझ वाचोनी चिंता. भव दुःख कोण वारी तुझ वाचोनी चिंता. तरी होय राणा रंग त्याचा. ज्ञानोबरांनी अमृतानुभवाच्या 5व्या प्रकरणामध्ये एक दृष्टांत दिला आहे. क्रौंच नावाचा पक्षी, त्याला आपल्याकडे करकोचा म्हणतात. करकोचाची मादी समुद्राच्या तीरावर आपल्या पिलाला जन्माला घालते. समुद्राच्या. आणि करडी खाण्याकरता आपल्याकडे येते. कारण करडी समुद्राच्या काठावर नाही, त्याला आपल्याकडेच यावं लागतं. महिना 2 महिने 4 महिने 6 महिने आईची आणि पिलाची भूक भेटच होत नाही. मग पिलाला भूक लागत नसेल का हो?
निहारी करून आलो तरी आता विचार करत असतील 4 कधी वाजतात, बाबाचं कधी संपत आहे का लांबवत आहे, हे सगळे चिंतात होते. मग त्या पिलाला 6 महिने झाले तर आई भेटली नाही, त्याला भूक लागली नसेल का? लागते. आई त्याच्याकडे जात नाही. मग देवाने क्रौंच पक्षाच्या मादीच्या घशामध्ये अशी स्वराची जादू दिलेली आहे. त्या पिलाला भूक लागल्यानंतर ते करकोच्याचं पिलू आपली आई ज्या दिशेला गेली त्या दिशेकडे पाहतं, आ करून आईची वाट बघतं, माझी आई कधी येईल. आईच्या लक्षात येतं माझ्या बाळाला भूक लागलेली आहे. आई पिलाकडे जात नाही, आपलं पिलू ज्या दिशेला ठेवलं त्या दिशेकडे पाहते आणि प्रेमाने पिलाची आठवण करते. काय आश्चर्य बघा, हजारो किलोमीटरवर आईने ओरडावं आणि पिलाची भूक इकडे आपोआप भागावी, याचं नाव संकल्प कृपा. आपलं जर असं असतं तर त्या रस्त्याच्या कडेला ढाबे टाकायची गरजच पडली नसते. आपली आई ओरडते पण नुसती शिव्या द्यायला ओरडते, त्याच्या ओरडण्याने काय होतं देवा? ही संकल्प कृपा आहे. साधू संकल्प ज्ञानोबरा आणि हैबत बाबांचा मोठा इतिहास, आता वेळ नाही. संकल्प कृपा तुकोबराय सांगतात, अशी कृपा करणारे जे महापुरुष भाग्य झाली संत भेटी. आवडी पोटी होती ती, माझ्या मनात आवड होती की मला संत दर्शन केव्हा होईल. सर्व काळ होतो आठवित मनी, फिटले ते धनीने काळे. पण का हो तुकोबराय, संत दर्शना करता तुम्ही एवढे व्याकुळ झाले होता, ते संत दर्शन तुम्हाला झालं पण फायदा झाला का? त्याचं उत्तर दुसऱ्या चरणात. लाभे लाभ दुनावला, 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 लाभे लाभ दुनावला. जीवधाला दरुशने जीवधाला, जीवधाला, जीवधाला दरुशने जीवधाला दरुशने, जीवधाला दरुशने, लाभे लाभ दुनावला, लाभे लाभ दुनावला. दरुशनी वेळ नाही, ही तत्वज्ञानाची भाषा आहे. महाराज सांगता, एका लाभाने दुसरा लाभ दुप्पट झाला आणि माझा जीव तृप्त झाला. झाला म्हणजे तृप्त. एकच प्रश्न, त्याचं उत्तर सेवा समाप्त करतो. पहिला लाभ कोणता आणि दुसरा लाभ कोणता? याचं उत्तर गाथ्यामध्ये शोधावं लागेल देवा, दुसरीकडे सापडणार नाही. पहिला लाभ कोणता? तुकोबराय सांगतात, ज्या दिवशी हा मनुष्य देह मला मिळाला ना, हा जगामध्ये झालेला पहिला महालाभ आहे. लाभ झाला बहुता दिसे, लाभ हो करा पुढे नाशी, मनुष्य देहांशी उत्तम जोडी जोडली. इतर देह सहजासहजी मिळतील राजा हो, पण मनुष्य देह सहज मिळत नाही. नरदेह दुर्लभ दान, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुखायातना. तुम्ही आठवा मधुसूदना, दुर्लभो मानुषो देहो देहिनाम शनमंगुरा. असा मौल्यवान देह आपल्याला मिळाला. एरवी थोडी मीमांसा जर केली तर मनुष्य देहाच्या आणि इतर प्राण्यांची जर तुलनाच करायचं ठरवलं तर इतर प्राण्यांमध्ये सर्वात अधिक गुण आहेत आणि मनुष्य देहामध्ये फक्त एकच गुण आहे. स्पष्टच बोलायचं झालं, माणूस किती जरी सुंदर झाला तरी मोरा इतका सुंदर होऊ शकत नाही. मनुष्य किती बलाढ्य झाला, हत्ती इतका बलाढ्य होणार नाही. माणूस किती पराक्रमी झाला, सिंह इतका पराक्रमी होणार नाही. आणि मनुष्य किती गुणवान झाला, ते राजहंसा इतका गुणवान होणार नाही. प्रातस्मरणी गुरुदेव धुंडा महाराज सांगायचे, काही प्राणी असे आहेत त्याला जन्मताच जन्मसिद्धी आहे,
जन्मताच काही गोष्टी कळतात. त्याचं नाव पहिलाच प्राणी आहे, त्याचं नाव गाढव आहे. पाण्यामध्ये जर विष कालवलं ना, जगात एकाच प्राण्याला कळतं, त्याचं नाव गाढव आहे. म्हणून पूर्वीच्या काळी युद्धाला घोडदळ घेऊन जायचे, त्याच्यात एक गाढव घेऊन जायचे. कशा करता? न जाणो परकीय शत्रूने जर आपल्या सैन्याच्या पिण्याच्या जलाशयामध्ये जर विष घातलं आणि घात केलं तर काय करावं? म्हणून पाणी तपासण्याकरता जलाशयातलं पाणी पात्रात घ्यायचे, गाढवा पुढे ठेवायचे. डोळे झाकून जर गाढव पाणी प्यालं तर समजायचं पाणी निर्दोष आहे, आणि हुंगून जर बाजूला गेलं तर समजायचं पाण्यात दोष आहे. गाढव असा प्राणी राजा हो, तो तहानेने मरे पण विषारिंग डोळू पाणी पित नाही. हे मी गाढवाचं सांगतोय. गाढव ज्ञानोबरांनी दृष्टांत दिलाय, लांब कशाला. चाचोची नि सांडसे राजहंस नावाचा पक्षी आहे. 1 लिटर दुधामध्ये किती पाणी मिसळा, आता किती मिसळायचं तुम्हाला चांगला अंदाज आलाय. भीमसिंग बाबा म्हणायचे, आधा दूध आधा पाणी, ज्यादा डाले तो बेमान आहे. दूध मिश्रित पाणी राजहंसाच्या पुढे ठेवा, तो फक्त दूधच प्राशन करतो, पाणी खाली सोडतो. हे कला आपल्याला नाही. अहो UPC MPC IP SP होऊन जी चोरी पोलिसाला सापडत नाही, तो कुत्रा सापडून देतो राजाव. का? श्वसनाची क्रिया देवाने कुत्र्याला दिलेली आहे. मराठवाड्याच्या भाषेतच बोलायचं झालं, कुत्र्याचं नाक जितकं तिखट आहे तितकं जगातल्या कोणत्याच प्राण्याचं नाक तिखट नाही. म्हणून शोध पदका करता श्वानाचाच वापर केला जातो. देवाने दिलेली सिद्धी आहे त्याला. चला पुढे. माणसाचा दे अतिविषारी राजाओ. कधीतरी नेवासाला आम्ही नारळी सप्ताहाला आलो होतो. त्यावेळेला गुरुवर्य नारंगरी बाबांच्या काल्यामध्ये आमचा आणि प्रातस्मरणीय गुरुदेव पांडुरंग महाराज गिरी यांचे वडील तीर्थरूप वैकुंठवासी रामगिरी महाराजांचा जवळचा संबंध. रामगिरी बाबांमुळेच आम्हाला नारंगिरी बाबांच्या जवळ जाण्याचा योग आलेला. आमच्या गावाला 3 वेळेला गुरुवर्य नारंगिरी महाराज आले, पण ते गुरुवर्य रामगिरी महाराजांच्याच कृपेने आले. बघा, वायवीकर फार सख्य. आमच्या भागामध्ये 2 साधू झाले बाबा, तात्या महापुरुष आणि महिपती महाराजांचे 7वे वंश नाना महाराज कांबळे. हे SP कॉलेजचे प्रिन्सिपल मामासाहेब दांडेकरांचे अनुग्रहित. हे 2-4 मंडळींमुळे नारंगिरी बाबा आले. तर त्यांनी एक वाक्य सांगितलं होतं. ते म्हणायचं, सगळ्या प्राण्यांपेक्षा मनुष्य प्राणी अत्यंत विषारी आहे. कशावरून? माणसाला जर सर्पदंश झाला तर माणसाच्या शरीरातलं विष सापाच्या शरीरात जातं आणि त्याच्यामुळे साप मरतो. तुम्ही म्हणा काही लबाड बोलता तुम्ही, तो पळताना दिसतो. पुढचा ऐका. निसर्गाने फक्त सापाला तशी देण दिलेली आहे का त्यांनी दंश केलं का पटकन बाजूला जातो आणि स्वतःच्या शेपटीचं टोक दाताने तोडून टाकतो. त्याच्यातून बरोबर माणसाचं विष बाजूला पडतं. म्हणून सर्प मरत नाही. एवढं कशाला? विंचू ठणका जर मारला तर रात्री चांगल्या पैलवानाला झोप येत नाही. त्याची नांगी केवढी एवढीशी. पण अशा विंचवाला एखाद्या पालीने जर पाहिलं ना, उजळले भाग्यात काय तिला आनंद होतो देवा. आनंदो रे आज आनंदो रे. अशी झपाटा मारती पाल विंचवावर आणि नांगी सळीत गिळून टाकते देवा. म्हणजे पाली विंचवापेक्षा पाल विषारी. अशा पालीला भामठामच्या 2 पायाच्या कोंबड्याने जर पाहिलं ना, पालीचा गरळा एवढा भयानक आहे. अशाही पालीला कोंबडा असा झपाटा मारतो आणि जिवंत पाळ गिळून टाकतो. म्हणजे पालीपेक्षा कोंबडा विषारी. आता पुढचं सांगूच का? इतका माणसाचा दे घाणेरडाने विषारी. पण याच्या सगळ्यात मोठा सद्गुण आहे आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. देवची होईल म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावी. नाशिवंत देता ब्रह्म येईल हाता, आईशी याची कथा पुराणा. मनुष्य देह मिळाला पहिला लाभ आणि या मनुष्य देहामुळे श्री सद्गुरु नारंगिरी महाराजांसारख्या महापुरुषाचं दर्शन झालं. हा दुसरा लाभ. लाभ हे लाभ दुनावला. फायदा काय झाला? जीव झाला दरुशने. आमचा जीव तृप्त झाला. इंद्रियांची तृप्ती वेगळी, मनाची तृप्ती वेगळी, बुद्धीची तृप्ती वेगळी आणि अंतकरणाची तृप्ती वेगळी. एकदा अंतकरण तृप्त झालं
की बाकीच्या सगळ्या तृप्ती आपोआप होपता. तुका म्हणे जीवा थोर झाले सुख ना ठेवे भूक तहान काही. तुकोबराय सांगतात आता कशाचीच इच्छा राहिली नाही, आम्ही पूर्ण झालो अभंगाचं पहिलं चरण. बजवे देश पूर झालो बजवे देशा पूर झालो बजवे देशा पूर झालो बजवे देशा पूर झालो बरवे देशा पूर झालो बरवे देशा पूर झालो बरवे देशा पूर झालो बरवे देशा पूर काय बोले बोलावे काय बोले बोला काय बोले काय त्यांच्या मुखातून बाहेर पडलेली मधुर चाल अंतःकरणाला आल्हाददायक देते देवा. आता या जन्मात काय हे मला जमणार नाही, पण सद्गुरू नारायणगिरी महाराजांकडे प्रार्थना आहे,
मेल्यानंतर पुढचा जन्म दोघांपैकी एकाच्या पोटाला लोक मग पुढचा जन्म भजन कर. विठ्ठल विठ्ठल तुका प्रेमे नाचे गाये गानियात विरोणी जाय. गाये नाचे उड्या आपुल्या छंदे. आपल्या छंदाने गावं, लोकांच्या छंदाने नाही. लोकांच्या छंदाने गायल्यावर आनंद मिळत नाही राजा. ते पहा, आम्ही तो अभंग प्रत्यक्षात ऐकलाय, तुम्ही ऐकलं, पण आता युट्यूबवर ऐका. कानोबा तुझी घोंगडी चांगली नारंगिरी मर्दाशे, ती काठी ते दोर असे काय अंत. विठ्ठल विठ्ठल आपल्या मस्तीत महाराज. बरे बे देशावर झालो काय बोले बोलावे. तुकोबराय सांगता आता इच्छाच राहिली नाही. देशावर हा जुना शब्द आहे. देशो धडीला लागलो. श्रीमंतता घराणा असावा आणि भरपूर श्रीमंती असताना त्या कुटुंबामध्ये एखादी मुलगा व्यसनी निघावा आणि सगळी संपत्ती नाहीशी व्हावी. कुटुंबावर दारिद्र्याची वेळ येते आणि पोट भरायला दुसऱ्या गावात जावं लागतं. लोक म्हणतात आमका आमका देशोधडीला लागला. तसं तुकोबराय म्हणता बरं झालं मी देशोधडीला लागलो. याचा अर्थ काय? मायेने निर्माण केलेला हा पंचमहाभूताचा देह आहे. पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश. या देहाला आतापर्यंत मी आणि माझं समजत होतो, पण श्री गुरु कृपेने हे मला कळालं हे माझं नाही आणि हे मी नाही. देह हे काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. मी सच्चिदानंद स्वरूप आहे. देहरूपे देहाचा प्रांत मी सोडून दिला आणि आत्मरूप सच्चिदानंद रूपाशी आम्ही घर केलं आणि त्या घराशी एकरूप झालो. मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता आहे ठाऊक सबाय संता नाही तुझ्या आणि कमागुता गा. तुकोबराय सांगतात तुका म्हणे कैची केव कोठे जीव निराळा. आम्ही आता आत्मस्वरूप झालो. काय बोले बोलावे. भगवत स्वरूप झालेल्या माणसाला आपला अनुभव सांगता येत नाही. जसं मुक्या मुलाला साखर खाण्याकरता दिली तर गोड लागते हा त्याला अनुभव आहे, तो जसं सांगू शकत नाही. तसं ब्रह्मभाव प्राप्त झालेल्या महापुरुषाला आपण आत्मस्वरूपाला प्राप्त झालो हे ती बाहेर सांगत नाही. शब्दे विन संवादो दुजे विन अनुवादो. तुका म्हणे वाचा राहिले कुंठित पुढे झाले चित्त समाधान. श्रीमन निवृत्तीनाथांचा एक अभंग सांगतो आणि थांबतो. फळले भाग्य माझे धन्य झाले संसारी. श्री गुरु भेटले होतेने धरियेले करी. पश्चिमेशी चालविले आत्मस्वरूप निर्धारी. ते सुख काय सांगू वाचे बोलता नाही. अशा प्रकारची आम्हाला अवस्था प्राप्त झाली. याच्याकरता लाभे लाभ दुनावला जीव झाला दरुशने ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. बरवे देशावर झालो काय बोले बोलावे. लाभे लाभ दोनावला जीव झाला दरुशने. ओम चैतन्य अडमंगना संस्थान भावानगर. ज्या भूमीवर प्रभू रामचंद्रांचे अश्रू सांडले आणि ज्या मातीची शिळा तयार झाली त्या शिळेवर अडवंगनाथांनी 12 वर्ष तपानुष्ठान केलं. अशी पुण्यभूमी. योगीराज गंगागिरी महाराजांचे पदस्पर्श या भूमीला लागले. सद्गुरू ब्रह्मलीन नारंगरी महाराजांनी पूज्य महाराजांकरता हे स्थान सुंदर निवडलं आणि आपल्या स्वतंत्र पुण्यशक्तीच्या द्वारा हे स्थान अत्यंत पवित्र झालं. मागे आलो त्यावेळेला कापडी मंडप होता. भाविकांच्या सहकार्याने आणि महाराजांच्या उत्कंठित प्रेमाने समाजाला आणि भाविकांना बसण्याची खूप मोठी व्यवस्था झाली. राजा होय समाजाचे खूप मोठं सहकार्य आहे. असं कणाकणाने सहकार्य करा. ज्ञानोबराय सांगतात जेत जेत संपत्ती आणि दया दोन्ही वसती आली आठाया. घुलेबा म्हणाचे बो श्रीमंत आणि सात्विकता ज्याच्या अंतकरणात आहे ना, लक्ष्मीला हाताला धरून जरी त्यांनी घराच्या बाहेर काढलं
तर त्याच्या घरातून लक्ष्मी जात नाही. म्हणून आपली सात्विकता, औदार्य अशा ठिकाणी आपण दाखवताय आणि देताय. जेवढं होईल तेवढं शक्य आपण आपली सेवा करताय. खूप अशा प्रकारचा हा प्रसंग, अत्यंत चैतन्यमय हे वातावरण आणि इथे चाललेला हा नामानुष्ठान सोहळा. या सोहळ्याचं सौभाग्य पूजनीय योगीराज गंगागिरी महाराजांच्या तपानुष्ठानाने ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरी महाराज तयार झाले आणि सद्गुरू ब्रह्मलीन नारायणगिरी महाराजांचे कृपांकित श्री हरिभक्तिपरायण पूजनीय श्री महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. एक वाक्य बोलू. जसं भगवान श्रीकृष्णाने निजधामाला जाताना आपलं चैतन्य श्रीमद भागवतामध्ये समर्पित केलंय. ज्ञानोबराय संजीवन सोहळ्या संजीवन समाधीमध्ये बसले ना, तर आपलं चैतन्य ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये स्थिर ठेवलं. जगद्गुरु तुकोबरा निजधामाला जाताना आपलं चैतन्य गाथ्यामध्ये ठेवलं. तर सद्गुरू ब्रह्मलीन नारायणगिरी महाराज निजधामाला जात असताना आपलं चैतन्य अरुणनाथगिरी महाराजांच्या हृदयात सोडलं. मी मगाशी का सांगितलं, ज्यांच्या चरणाला स्पर्श झाल्यानंतर सद्गुरू नारायणगिरी महाराजांचं दर्शन व्हावं असलं पवित्र सदाचार संपन्न अनुष्ठानात्मक साक्षात्कारी एक महापुरुष. आणि या महापुरुषांच्या आज्ञेने माझ्यासारख्या एका सामान्य विद्यार्थ्याला ही सेवा अवगाहन करण्याची संधी प्राप्त झाली. या अभंगावर काही बोलण्याचा जो प्रयत्न केला तो माझ्या बुद्धीचा नाही, स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरू जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेत 4 वर्षाचं अध्ययन करण्याचं जे परमभाग्य लाभलं. आले या कपाळा थोडे बहु, जे योग्य सैद्धांतिक आहे, ज्ञानोबराय तुकोबरांचे वचन आहेत, ती जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेतलं जो अपसिद्धांत असेल, एखादं आजागळ वाक्य माझ्या मुखातून गेलं असेल, कदाचित आपलं अंतकरण माझ्या वाक्याने दुखवलं असेल, ते आजागळ बोल माझ्या अल्पबुद्धीचे आणि अज्ञान बालकाचे मातृपितृ अंतकरणाने आपण मला क्षमा कराल अशी सद्भावना व्यतीत करतो. आणि एकच प्रार्थना करतो, जो अनुभव ज्ञानोबरायांना आला, जो अनुभव जगद्गुरु तुकोबरायांना आला, जो अनुभव योगीराज गंगागिरी महाराजांना आला, जो अनुभव सद्गुरू नारायणगिरी महाराजांना आला, तो ब्रह्म साक्षात्काराचा अनुभव आपल्याला यावा. शता एका तरी जन्माची शेवटी कृपाळुवा पोटी येईल दया. देवाने दया करावी आणि त्याचा साक्षात्कार आणि संत चरणाजवळ आपल्याला ठेवावं. आणि आपली जीवन यात्रा संपण्याच्या अगोदर का होईना पण देवाने आपल्याला दर्शन द्यावं ही सद्गुरू नारायणगिरी महाराज अडमंगनाथ स्वामी महाराजांच्या चरणारविंदी प्रार्थना करून आपण इथे थांबूया. परिसरातील कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार, वारकरी संप्रदायावर पोटच्या मुलापेक्षा अधिक प्रेम करणारे आपण सर्व भगवत भक्तवृंद, छोटे छोटे बाल भागवत भगवत भक्त मंडळी आणि हिमालयाच्या उत्तुंग तोडीचे गुणीजन, मी मगाशी सांगितलं वारकरी गंधर्व हरिभक्तिपरायण प्रकाशजी गुरुजी कातकडे आणि संगीत अलंकार अत्यंत मधुर आणि तपस्वी वाणी श्री हरिभक्तिपरायण किशोरजी महाराज शेळके, मृदंगवादक, परिसरातील भजनी मंडळी, पूजने आता मी ओळखलंच नाही पूज्य श्री महाराज, सर्वांच्या चरणारविंदी हृदयपूर्वक वंदन करतो आणि थांबतो. तुझे केले तुमच्या समर्पणी पायी झालो उतरा ये पांडुरंगा, सेवे माझी जमाधरा कृपा करा शेवटी. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.